नमस्कार. गेल्या महिन्यातच 51 वर्षाची शिक्षण क्षेत्रातील कारकीर्द माझी पूर्ण झाली. या 51 वर्षाच्या कालखंडामध्ये मला अनेक व्यक्तिमत्व अशी भेटली की ज्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला एवढी उंची प्राप्त करता आली. मध्यंतरी मी यांच्यावर एक लेखही वेगळा लिहिला होता, मला भेटलेली देव माणसे, त्यामध्ये हा उल्लेख आहेच. पण या 51 वर्षाच्या कालखंडामध्ये मला ज्या काही व्यक्ती भेटल्या त्यांच्यावर वेगवेगळे लेख जसे लिहिले, तशी काही व्यक्तिमत्व खरोखरच अशी होती की ज्यांनी माझ्या जीवनाचं नाही शिक्षण क्षेत्रातच सोनं केलं. अशी जी व्यक्तिमत्व होती त्यांच्यावर मी शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ असं पुस्तक लिहिलं आहे. यामध्ये माजी शिक्षण संचालक चिपळूणकर साहेब आणि गणित योगी पु गो वैद्य यांचं योगदान तर खूपच मोठं आहे की ज्यांच्यामुळे मला एवढी उंची प्राप्त करता आली. या व्यतिरिक्त किशाभाऊ पटवर्धन, राजाभाऊ लवळेकर, प्र.ल. गावडे, वाभा जोशी, चारुशिला आगाशे, लक्ष्मीकांत जांभोरकर, शिरगावे रघुनाथ शिरगावे, डी.एल. पाटील आणि म.रा. राईलकर यांचा पण यात समावेश होता. माजी शिक्षण उपसंचालक अरविंद दीक्षित आणि नुकतेच निधन झालेले विजयानंद दुशिंग यांची पण या प्रसंगी खूप आठवण होते. या सर्व दिवंगत व्यक्तींचं मार्गदर्शन मला सततच लाभत आलं आणि प्रेरणा देत राहिलं. शिक्षण खात्यात वेगवेगळी पदं भूषवलेलं SSC बोर्डाचे शेवटी अधिकारी म्हणून ज्यांनी निवृत्ती घेतली ते गुंजा सर हे सुद्धा एक वेगळंच अफलातून व्यक्तिमत्व, समाजासाठी कसं वाहून घ्यायचं याचा आदर्श वस्तुपाठ त्यांच्याकडनं मला मिळाला. इंद्रजित देशमुख साहेब, अनिल कवडे साहेब, माजी शिक्षणाधिकारी प्रकाश परब साहेब, माजी शिक्षण विस्तार अधिकारी प्रभाकर कठाळे आणि शिंगाडे साहेब यांची पण एकंदर कार्यपद्धती मला बरंच काही शिकवून गेली. मला शाळेत विद्यार्थी असल्यापासून आत्तापर्यंत मार्गदर्शन करणाऱ्या मालतीताई देशपांडे या एक असंच व्यक्तिमत्व आहेत की ज्यांची प्रेरणा मला सतत उपयोगी पडते. त्या व्यतिरिक्त प्राध्यापकांमध्ये प्राध्यापक दीक्षित, प्राध्यापक उजळमकर हे 2 प्राध्यापक यांचंही मार्गदर्शन मिळत गेलं. संस्थाचालकांमध्ये डॉक्टर शरद कुंटे आणि होडकर साहेब यांची कार्यपद्धती अनुभवायला मिळाली. या व्यतिरिक्त इतकी व्यक्तिमत्व आहेत ना की ज्यांची नुसती नामावळीत खूप काही सांगून जाते. अशी एकंदर 51 व्यक्तिमत्व आहेत. त्यात कोणी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहेत पण काम करणारे उत्तम आहेत, कोणी मुख्याध्यापक आहेत, कोणी संस्थाचालक आहेत, कोणी शिक्षक आहेत. पण या सगळ्यांचा मला प्रत्यक्ष सहवास लाभला आणि यांच्याकडनं मला प्रेरणा मिळाली. पण या सगळ्यांचं वैशिष्ट्य असं की यांनी नुसती मलाच प्रेरणा दिली नाही, तर हे खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ ठरले आणि त्यांनी अनेकांना त्यांच्या सहवासात आलेल्या सगळ्यांना त्यांनी प्रेरणा दिली आणि त्यांच्या परिसस्पर्शानं अनेकांच्या जीवनाचं सोनं झालं. त्यातलाच मी एक आहे आणि म्हणून या सगळ्यांच्याबद्दल काहीतरी कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून 2 वर्षापूर्वी मी शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ हे पुस्तक लिहिलं आणि त्यातून या सगळ्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा परिणाम असा साधला. मला अगदी खूप यानं समाधान वाटतं आहे आणि ही जी सगळी व्यक्तिमत्व आहेत ही केवळ मलाच नव्हे तर शिक्षण क्षेत्रालाच एक वेगळी दिशा देतील आणि सर्वच शिक्षकांना ती प्रेरणादायी ठरतील अशी मला खात्री आहे. शेवटी या सर्वांवर पुस्तक लिहिण्याचा घाट जेव्हा मी घातला तेव्हा अनमोल प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलं. त्याचे नरेंद्र नांदुरकर यांचा पण मी सदैव ऋणी आहे की ज्यांच्यामुळे या सगळ्यांबद्दलची कृतज्ञता जाहीर व्यक्त करण्याची संधी मला मिळाली.
या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमाला माझे मार्गदर्शक आणि असेच प्रेरणास्थान असलेले डॉक्टर शरदराव कुंटे हे स्वतः उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत हा प्रकाशनाचा कार्यक्रम झाला आणि त्याला बहुतेक हे सर्व हजर होते या कार्यक्रमाला आणि त्यामुळे मला खूपच समाधान झालं. आणि नुसतं मलाच नाही, हजर असलेल्या सर्वच लोकांना यांना पाहता आलं, अनुभवता आलं आणि त्यामुळे सर्वांनाच खूप समाधान मिळालं. असं हे सर्वांना प्रेरणादायी पुस्तक शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ याचं मूल्य आहे ₹250. 250. प्रत्येक शिक्षकाकडे आणि शिक्षण क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक प्रेरणा देत राहील. याचं मूल्य आहे ₹250. पोस्टेजचा खर्च निराळा. आपल्याला हे विकत घेता येईल. संपर्क डॉक्टर प्रदीप आगाशे 95 45 94 96 55.